नाउ लेट्स कम टू ऍक्शन स्टेप्स. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या स्टाईल्स माहिती आहेत, आणि जर तुम्हाला असर्टिव्ह कम्युनिकेशनकडे यायचं असेल तर फर्स्ट तुम्हाला काय करावं लागेल, स्टार्ट पेइंग अटेन्शन ऑन हाऊ अदर्स रिस्पॉन्ड टू युअर कम्युनिकेशन. तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा समोरचा काय करतोय, ओके, त्यांची बॉडी लँग्वेज ती स्टडी करायला सुरू करा. ते बोर होत आहेत का, घाबरलेले दिसत आहेत का, अ, जास्त बोलत नाहीत का, करतायत का, प्रश्न विचारतायत का, कसे बसलेले आहेत, हाताची घडी घालून बसलेत का, इथं तिथे बघतायत का. ऑल दॅट इज क्ल्यू सिग्नल्स टू यू की तुमचं कम्युनिकेशन बरोबर होत नाहीये, तुमची स्टाईल बरोबर नाहीये. ओके, इव्हॅल्युएट इफ युअर कम्युनिकेशन अचीव्ह डिझायर्ड रिझल्ट ऑर लीड्स टू मिसकम्युनिकेशन. सतत इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. सतत तुम्ही जे काही समोरच्या बरोबर बोलताय ते त्याला समजलंय की नाही हे सतत चेक केलं पाहिजे. ओके, दॅट्स इम्पॉर्टंट. आणि देन सेल्फ असेसमेंट, तुमच्या स्वतःच्या बोलण्याची स्टाईलची सेल्फ असेसमेंट करा. तुमची आत्ता 4 स्टाईल मधले कुठली जास्त प्रॉमिनंट स्टाईल आहे ती बघा, आणि ती असर्टिव्ह कडे आणण्याचा प्रयत्न करा. ओके, असर्टिव्ह साठी तुम्हाला समोरच्याला आधी बोलू देणं महत्वाचं आहे. तुमचा मुद्दा मांडायचाच आहे, असं नाही की न मांडता जायचंय, गपचूप नाही राहायचंय, पॅसिव्ह नाही राहायचं. आपल्याला मुद्दा मांडायचा आहे, पण तो योग्य शब्दात, योग्य आवाजात, समोरच्याचा द्वेष न करता, समोरच्याला न घाबरवता तुम्हाला तो मांडता आला पाहिजे. ओके, अँड दॅट इज असर्टिव्ह कम्युनिकेशन स्टाईल. सो दिस वॉज अवर फर्स्ट पार्ट, सिनॉप्सिस. एनी डाउट्स, क्वेरीज, क्वेश्चन्स, प्लीज आस्क. आज मी माझं इंट्रोडक्शन स्किप करतोय कारण मुद्दे बरेच घ्यायचे आपल्याला. क्विकली कळलं असेल तर 1 टाईप करा, म्हणजे आपला पहिला मुद्दा कम्प्लीट झाला. अग्रेसिव्ह इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. जे स्वतःच खरं करतात, जोरात बोलतात, ओरडतात समोरच्यावर, समोरच्याला बोलायला देत नाहीत, दॅट इज ऑल अग्रेसिव्ह. मोहब्बत हे चित्रपट बघितला असेल तुम्ही. मोहब्बतेमध्ये अमिताभ बच्चनचा जो रोल होता, ओके, दॅट वॉज अगेन अग्रेसिव्ह. बॉडी लँग्वेज समोरच्याची कळली तुम्हाला, जर क्लोज बॉडी लँग्वेज आहे, जर तो ऍक्सेप्ट करण्याच्या तयारीत नाहीये, ओके, तो फक्त ऐकून घेतोय, मे बी तुमचा मान राखतोय म्हणून ऐकून घेतोय, पण त्याच्या हाताची घडी घातलेली आहे, हात पॉकेटमध्ये ठेवलेले आहेत, मागे बांधलेले आहेत, या सगळ्याचा अर्थ असा होतो की इज नॉट रिसेप्टिव्ह. मग काय ते मनात त्याचं वेगळं चाललंय. ओके, गुड. हाऊ टू हँडल अग्रेसिव्ह पीपल हा कम्प्लिटली वेगळा विषय आहे, तो आता आपण मिक्स नको करूया कम्युनिकेशन मध्ये. मी त्याच्याबद्दल एक सेशन घेतलेलं, हाऊ टू डील विथ डिफिकल्ट पीपल. ओके, लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट, दॅट इज 4 बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. कुठलंही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत, 4 पिलर्स आहेत, 4 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. पहिला, पीपल अँड पर्स्पेक्टिव्ह. ज्या लोकांशी बोलताय ते लोक आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा दृष्टिकोन, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय जर तुम्ही मुद्दा मांडायला गेलात, ओके, तर तो मिसकम्युनिकेशन होणार, मिसफायरच होणार. तो फोकस ऑन द पीपल बिल्डिंग ब्लॉक. आयडेंटिफाय अप्रोप्रिएट ऑडियन्स, ज्याच्याबरोबर तुम्ही बोलताय किंवा ज्याच्याबरोबर तुम्हाला संवाद साधायचा आहे त्याच्याबद्दलच माहिती घ्या की त्यांची कम्युनिकेशन स्टाईल काय आहे. आता तुम्हाला 4 स्टाईल कळल्या, त्यातली त्यांची कुठली आहे. ओके, जर तुम्हाला कळलं की या व्यक्तीची स्टाईलच अग्रेसिव्ह आहे, तर पुढच्या वेळेला जेव्हा तो तुमच्याबरोबर बोलत असेल त्यावेळेला तुम्हाला त्या अग्रेशनचा एवढा त्रास होणार नाही. का? कारण तुम्ही त्या माणसाला आणि त्याच्या स्टाईलला वेगळं काढलं. ठीक आहे, त्याची बोलण्याची स्टाईल, त्याची कम्युनिकेशन स्टाईल अग्रेसिव्ह आहे, नॉट नेसेसरी की तो माणूस तसा असेल. ओके, कम्प्लिटली वेगवेगळ्या दोन्ही गोष्टी असू शकतात. देन कन्सिडर द इम्पॅक्ट ऑफ युअर मेसेज ऑन अदर्स अँड इन्व्हॉल्व द राईट स्टेक होल्डर्स. तुम्ही ज्यांच्याशी बोलताय ते लोक योग्य आहेत का, ते योग्य मनस्थितीमध्ये आहेत का. कधी कधी तुम्ही एखाद्या चांगल्या मित्राला तुमच्या फोन करा आणि तुम्हाला तो अपसेट वाटेल, तो बोलेल ठेव आता फोन, मला मूड नाही बोलायचा. कधी कधी हे पण बोलणार नाही, तो आपटून देईल फोन किंवा तुम्हाला उलट काहीतरी बोलेल, रागवेल. तुम्हाला कळणार अरे ह्याला काय झालं, मित्र याचा चांगला मित्र आहे, मला का बोलतोय. माणूस चांगला आहे, पण त्याची सिच्युएशन सध्याची वेगळी असेल, पर्पज त्याचा काय म्हणतात पर्स्पेक्टिव्ह सध्या वेगळा असेल.
ओके, दोन्ही गोष्टींचं लक्ष घ्या. बऱ्याच लोकांना समजतच नाही, कुठेही जाऊन काही सुरू होतात बोलायला. मला तर कितीतरी वेळ आम्ही कुठल्या इव्हेंटला वगैरे गेलो, तर त्या इव्हेंट चालू आहे, ओके, इव्हेंट चालू आहे, आता माझं स्पीच असणार आहे किंवा माझं स्पीच आत्ता झालंय, आणि त्याच्यामध्ये पण येऊन ते मला काही अशा गोष्टी विचारत राहतात ज्या मला तिकडे एक्सप्लेन करता येणं शक्य नाही. ओके, मी त्यांना खूप वेळ सांगतो की हा माझा ईमेल आयडी घ्या, याच्यावर उत्तर द्या, बट दे वॉन्ट इट देअर अँड देअर, बट दॅट डझंट वर्क. ओके, सो तुम्हाला समोरचा व्यक्ती आत्ता कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी तो कम्प्लिटली वेगळ्या मोडमध्ये असू शकतो. मग तुमचं कम्युनिकेशन जे आहे त्या व्यक्तीच्या अनुषंगाने तुम्हाला बदलावं लागेल, कारण तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची माणसं भेटतात. ओके, जर तुमची रिलेशनशिप त्यांच्याबरोबर चांगली असेल, ट्रस्टेड कलिग असेल, तर तुम्ही कसं बोलणार, किंवा एकदम अनोळखी व्यक्ती असेल, कमी ओळख असलेला व्यक्ती असेल तर कसं बोलणार. दोघांमध्ये कम्प्लिटली डिफरन्स आहे. ओके, पर्सनॅलिटी ट्रेट्स अँड प्रेफरन्सेस, डायरेक्ट ऍक्शन ओरिएंटेड वर्सेस नीडिंग सॉफ्टर लँग्वेज. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझ्या एक मित्राने त्याच्या एका मित्राला मला भेटवायला आणलं होतं. त्याला काहीतरी स्टार्टअप होतं त्याचं, आणि त्याला स्टार्टअपसाठी गायडन्स पाहिजे होता. ओके, तर आणि तो ही वॉज माय एज, माझ्यापेक्षा 1-2 वर्ष लहान असेल. तर आम्ही तिघे जण भेटलो, थोड्याशा गप्पा झाल्या. मग मी त्याला सगळं सांगितलं, आणि चांगला रॅपो बनला. तो ही वॉज लाईक माय एज ओनली. तर चांगला रॅपो बनला. तास दीड तास आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर बाहेर पडलो. बाहेर थोडासा वॉक करत होतो आणि वॉकच्या वेळेला मी त्याच्या खांद्यावर हात टाकला. ओके, अँड इट सीम्स त्याला आवडलं नाही, पण मला पण ते लगेच कळलं नाही. थोडे 1-2 क्षण गेल्यानंतर कळलं. मी हात काढून घेतला आणि नंतर मी माझ्या दुसऱ्या कॉमन मित्राला सांगितलं की सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, पण एका तासात आम्ही एवढे फ्रेंडली झालेलो की मी त्या खांद्यावर हात टाकला. तो म्हटलं नाही, असं काही नाही. त्यावेळेला त्याला ऑड वाटलं, ही ऑल्सो सेड. पण बघा, कम्युनिकेशन मध्ये कुठे चूक होईल आपल्याला सांगता येत नाही. मला फ्रेंडली वाटला होता तो तासाभरामध्ये, त्याला अजून तेवढा वाटला नसेल मी, आणि त्याच्यामुळे मिसकम्युनिकेशन झालं. ओके, सो दुसरं कदाचित त्याला वाटलं असेल मी याच्याकडे सल्ला मागायला गेलो तर हा मला छोटा माणूस असल्यासारखा वागवत आहे. इट कुड बी द परसेप्शन, माझ्याबद्दल तसं परसेप्शन झालं असेल. तर असं बरंच होऊ शकतं आपल्याला, आणि त्याच्यामुळे प्रत्येक काय म्हणतात, पायरी पायरीला आपल्याला समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत राहणं आवश्यक असतं. तो तुमचा किती जवळचा मित्र आहे, की कॅज्युअल रिलेशनशिप आहे, की ट्रस्टेड आहे, ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला थिंक फील डू मॉडेल महत्वाचं आहे. थिंक म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ते ऐकल्यावर समोरचा काय विचार करेल. समोरचा बघा, कम्युनिकेशन मध्ये समोरचा माणूस जास्त महत्वाचा आहे तुमच्यापेक्षा, की समोरचा माणूस काय विचार करेल. थिंक. ओके, त्याच्यानंतर काय फील करेल, त्याच्याबद्दल त्याला काय वाटेल. ओके, आणि डू व्हॉट ऍक्शन शुड दे टेक. त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं, आणि त्यांनी काय करू नये असं तुम्हाला वाटतं. याचा आधीच जर तुम्ही विचार केला, इव्हन बिफोर द कम्युनिकेशन, ऍटलीस्ट जे महत्वाचे कम्युनिकेशन आहेत तुमच्या लाईफमधले, इंटरव्ह्यूचा कॉल असेल, एखादी महत्वाची मीटिंग असेल, तर ऍटलीस्ट त्यावेळेला तुम्ही आधीच विचार करून जाऊ शकता की हे जे मी बोलणार आहे, हे बोलल्यानंतर समोरचा काय विचार करेल, त्याला काय वाटेल, आणि त्याने काय ऍक्शन घेतली पाहिजे आणि काय ऍक्शन नाही घेतली पाहिजे. याचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं कम्युनिकेशन क्लिअर व्हायला लागेल. कारण तुम्ही जे शब्द बोलताय त्या प्रत्येक शब्दाचे 10 वेगवेगळे अर्थ निघतात. तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे त्याचा विचार आधी करणं गरजेचं आहे, आणि मग तो हळूहळू प्रॅक्टिसमध्ये येईल. मग त्याची सवय बनेल, लगेच सवय बनणार नाही त्याची. ओके, सो थिंक फील डू हे मॉडेल महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या काही मीटिंग्स असतील, महत्वाचे कन्व्हर्सेशन्स असतील तिकडे जाल. ओके, प्रॅक्टिकल एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुमचं ट्रस्टेड कलिग असेल तर तुम्ही डायरेक्ट आणि कन्साइज लँग्वेज वापरा. डायरेक्ट बोलायचं आणि कमीत कमी शब्दांमध्ये कन्साइज. जर कोणी तुम्हाला फार ओळखत नाहीये तर तुमचा टोन पहिला सॉफ्ट झाला पाहिजे. समोरच्याला जास्त आदर देऊन त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकून घ्या, आणि अवॉइड साऊंड ओव्हर बिअरिंग. जेव्हा मी खांद्यावर हात टाकला त्याचा अर्थ काय झाला, आय वॉज ट्राईंग टू बी ओव्हर बिअर. आपण कोणाच्या खांद्यावर हात कधी टाकतो, एकतर फ्रेंडली असतो तेव्हा, किंवा हा माझ्यापेक्षा लहान आहे दाखवायचं असतं तेव्हा. ओके, दॅट वॉज अ मिस्टेक. आणि समोरच्याला त्याच्यामुळे थिंक फील डू मध्ये ही ही थॉट की हा समोरचा माणूस स्वतःला मोठा समजतोय, दॅट्स व्हॉट ही थॉट. ही फेल्ड की नाही, म्हणून त्याच्यामुळे मी छोटा झाल्यासारखं मला वाटलं, असं त्याची फिलिंग असेल. आणि ही डिडंट डू एनिथिंग, त्याने माझा हात काढला नाही, पण मला ते बॉडी लँग्वेज म्हणून लक्षात आलं, 1-2 सेकंदात लक्षात आलं, पण तोपर्यंत चूक झाली होती. ओके, सो उगाच कोणाचे खांद्यावर हात टाकायला जाऊ नका, ओव्हर फ्रेंडली होऊ नका, अनलेस तुम्हाला तो सिग्नल खरंच मिळेल की हा वी आर रिअली फ्रेंडली. ओके, मॅनेजिंग परसेप्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही कसे आहात माहीत फरक पडत नाही, तुमच्याबद्दल लोकांना कसं वाटतं
त्याच्याने सगळा फरक पडतो. इट्स ऑल अबाउट मॅनेजिंग युअर परसेप्शन्स. आणि म्हणून कधीही कधीही तुम्ही एकदा जरी असं कोणावर डाफरून रागवून बोलला असाल आणि ते तिथे 4 लोकांनी ऐकलं असेल, तर त्यांना परसेप्शन काय होईल की हा अग्रेसिव्ह कम्युनिकेटर आहे. त्याच्यामुळे बरेच जर तुम्ही स्पेशली राजकारणी बघत असाल, अमिताभ बच्चन सारखे जे व्यक्ती सतत प्रकाश झोतात असतात, सतत हजारो लोक प्रश्न विचारत असतात, भेटत असतात, त्यांना त्रास होणं, राग येणं साहजिक आहे, पण ते दाखवत नाहीत किंवा तसं येऊ देत नाहीत. आणि दॅट इज द रिअल परसेप्शन मॅनेजमेंट. ओके. सो हा आहे पहिला पिलर, पीपल. तो महत्वाचा आहे. दुसरा पिलर मेसेज, की तुम्ही काय बोलताय. ओके. किंवा काय मेसेज देताय, तो लेखी असेल, वर्बल असेल, बॉडी लँग्वेजने पण आपले मेसेज जातात. ओके. तुम्ही खिशामध्ये हात घालून बसलाय आणि समोरच्याचं ऐकताय, तर समोरच्याला कळतं की हा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. किंवा तुम्ही कमरेवर हात ठेवून उभे आहात, तर समोरच्याला कळते की हा मला आता कन्फ्रंट करायच्या तयारीमध्ये, मी जे बोलतोय ते ऐकून घेईल आणि लगेच परत बंबार्डिंग करायला सुरू करेल. तुम्ही तुमच्या हाताची घडी घालून फोल्ड करून उभे आहात, तर त्याला कळेल की हा माझा ऐकतोय पण माझ्या ह्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीये. कारण याने ऑलरेडी बॉडीने सांगितलेलं आहे त्याच्या, याने हात राखून ठेवले, समोर क्लोज करून ठेवलाय दरवाजा, आणि त्याच्यामुळे मी जे कम्युनिकेट करतोय ते जात नाही. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्याचा टोन, बोलण्याचा टोन, बऱ्याच वेळेला आपण म्हणायचं एक असतं पण आपल्या टोनमुळे गडबड होऊन जाते. ओके. स्पेशली फोनवर ही गोष्ट बऱ्याच वेळेला होते. म्हणून महत्वाचे जे कम्युनिकेशन आहेत फोनवर करायचे नाही कधी. ओके. महत्वाचे कम्युनिकेशन ऑलवेज प्रेफर 1 to 1 पर्सनल. ओके. जेव्हा तुम्ही साधी गोष्ट सांगतो, तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे आणि तुम्ही बॉसला व्हॉट्सअप करून सांगितलं की आज मी येत नाहीये, सुट्टी घेतो. तुमची ती सुट्टी हक्काची असली तरी सुद्धा जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप करून कम्युनिकेट करता किंवा मेल लिहून कम्युनिकेट करता, इट शोज इन्सल्ट, हे तुम्ही समोरच्याचं इन्सल्ट करताय. आणि स्पेशली हायर अप्स बरोबर जेव्हा तुम्ही कराल, रिक्वेस्ट कराल, तर यू शुड ऑलवेज फर्स्ट ट्राय अँड टॉक ऑन फोन किंवा 1 to 1. ठीक आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याच्यातून पण तुम्हाला कळेल की तुमचा मेसेज जसा जायचा होता तसा गेला नाही, वेगळाच गेलेला आहे. तर सेकंड पार्ट इज मेसेज, जे शब्द तुम्ही वापरताय. चुझिंग द राईट चॅनल, जे मी तुम्हाला आता सांगितलं. चॅनल्स इन्क्लूड ईमेल, टेक्स्ट, व्हॉइस मेसेज, फोन कॉल्स, फेस टू फेस, रिटर्न नोट्स. वेगवेगळे मार्ग आहेत बघा कम्युनिकेट करण्याचे. फॉर क्विक अटेन्शन स्टार्ट विथ अ टेक्स्ट अँड एस्कलेट टू कॉल. म्हणजे मेसेज करून सांगा, मला तुला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय, तुझा वेळ दे. आणि मग वेळ घेऊन फोन घेऊन बोला. ओके. किंवा मला पर्सनली येऊन भेटायचंय आणि मग वेळ घेऊन पर्सनली भेटून बोला, जर ते खूपच क्रिटिकल असेल ते. अवॉइड ओव्हर रिलायन्स ऑन ईमेल. सगळ्यांना हा आजार झालेला आहे, प्रत्येक गोष्ट ईमेलवर करायची. ओके. सो सेन्सिटिव्ह गोष्टी ईमेलवर करू नका. समोरच्याचा मनामध्ये काय चाललंय ते तुम्हाला कळणार नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या मनाचं लिहिणार, त्याच्यामुळे हाफ कम्युनिकेशन होणार. सो दॅट्स अ डिझास्टर. म्हणून ईमेलमधून सगळ्यात जास्त भांडणं लागतात. ओके. कन्सिडर अल्टरनेटिव्ह लाईक व्हॉइस मेमोज, म्हणजे तुम्ही बोलून सांगितलंय, किंवा पर्सनल भेटणं. ओके. दॅट्स इम्पॉर्टंट. बाकी याच्यात काही महत्वाचं नाही. हा, एवढंच आहे. दिस इज नंबर 2, द मेसेज पार्ट. देन विल गो टू द थर्ड पिलर, दॅट इज कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट महत्वाचं आहे. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की तुम्ही जिथे बोलताय, लोकेशन, ज्या वेळी बोलताय, टायमिंग, आणि त्या व्यक्तीबरोबरचं तुमचं रिलेशनशिप्स, या तिन्ही गोष्टी मॅटर करतात. दॅट क्रिएट्स द कॉन्टेक्स्ट. ओके. एखादा जोक तुम्हाला खूप आवडला, ओके, तो तुम्ही तुमच्या पतीला किंवा पत्नीला सांगितला तर गोष्ट वेगळी आहे. तो जोक तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या कलिगला सांगितला तर गोष्ट वेगळी आहे. ओके. सेम जोक आहे, सांगणार माणूस पण सेम आहे, पण समोरचा माणूस कशा प्रकारे परसिव्ह करेल त्याला, ते कम्प्लिटली वेगळं होऊन जाईल. ओके. आणि म्हणून तुम्हाला कॉन्टेक्स्ट लक्षात घेणं पण गरजेचं आहे, की कुणाबरोबर मी बोलतोय, कुठल्या ठिकाणी मी बोलतोय, आत्ता योग्य वेळ आहे का बोलण्याची. आणि याचा विचारही बरेच लोक करत नाही. आपल्या मनात जे आहे ते कधी एकदा मी बोलून टाकतो, हे तसं त्यांना झालंय. आपल्या तोंडामधलं जे हत्यार आहे जीभ, ते कंट्रोल करता येत नाही बऱ्याच वेळेला, आणि त्याच्यामुळे गडबड होते. आणि म्हणून शक्य तितकं मी तर माझे जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचो तेव्हा ते वाक्यच असं लिहून ठेवलेलं माझ्या डेस्कवर, कमी बोललात की कमी चुका होतात. कारण मी बोलायचंच, मुद्दामून कमी बोलायचो, जिथे शक्य आहे अवॉइड करायचं बोलणं. बिकॉज जेवढं बोलणार तेवढं चुका होणार, आणि तेवढं समोरचं ते पकडून ठेवणार, कॅप्चर करणार, कधी कधी आपल्याच अगेन्स्ट वापरणार. कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला माहिती आहे काय चालतं. ओके. सो कमी बोला. डझंट मीन की तुम्ही प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे, खूप जास्त शब्द वापरले पाहिजे. कमी बोला, पण योग्य वेळी बोला. आणि जो मुद्दा मांडायचा आहे तो बोला. ओके. तो थांबवायचा नाही.
सो लोकेशन, टायमिंग, रिलेशनशिप्स महत्वाचे आहे. लोकेशन कन्सिडरेशनमध्ये जर फॉर एक्झाम्पल ऑफिस मीटिंग असेल तर सेंड अ डिफरंट मेसेज दॅन अ कॅज्युअल चॅट इन अ ब्रेक रूम. तुम्ही ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये असाल तेव्हा आणि ब्रेक रूममध्ये असाल तेव्हा कम्प्लिटली टोन तुमचा वेगळा असेल. जर तुम्हाला महत्त्वाचे डिस्कशन सेन्सिटिव्ह करायचे असेल तर शांत जागा असणं गरजेचं आहे, डिस्ट्रॅक्शन फ्री जागा असणं गरजेचं आहे. असं तुम्ही रँडमली कधी कुठेतरी प्लॅटफॉर्मवर उभं राहून किंवा जिन्यामध्ये उभं राहून तुम्ही महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह गोष्टी बोलू नयेत. देन एक्झाम्पल बघा, डिलिव्हरिंग बॅड न्यूज इन पर्सन शोज रिस्पेक्ट. जेव्हा तुम्हाला वाईट बातमी एखाद्याला सांगायची असते तेव्हा तुम्हाला ते इन पर्सन सांगणं, समोरासमोर बसून सांगणं फार महत्वाचं असतं. दॅट शोज की तुम्ही व्यक्तीचा रिस्पेक्ट करताय. आणि मग त्याच्यामुळे वाईट बातमी सांगणं थोडंसं सोपं पण जातं, रादर दॅन तुम्ही ईमेल करून सांगणं. समोर समोर बोलून भेटून सांगणं फार महत्वाचं आहे. ओके. अँड इट रिक्वायर्स थॉटफुल प्लॅनिंग, कारण तुम्ही विदाउट प्लॅनिंग समोरच्याला भेटू शकणार नाही. काय बोलायचंय, कसा रिस्पॉन्ड करेल, काय प्रश्न विचारेल, ऑल दॅट इज इम्पॉर्टंट. माझा आवाज कमी येतोय का तुम्हाला? कमी येत असेल तर प्लीज हेडफोन वापरा. आय थिंक माझ्या बाजूने बऱ्यापैकी बरोबर आहे. ओके. टायमिंग बद्दल आपण बोललो, रिलेशनशिप बद्दल आपण मगाशी बोललेलो. ओके. हे पिलर्स लक्षात येत आहेत तुम्हाला? विल गो टू फोर्थ आणि मग मी क्वेश्चन्स घेतो. ओके. फोर्थ इज लिसनिंग. सो आपण पहिले 3 पिलर बघितले की ज्याच्या बरोबर आपण बोलतोय. ओके. पहिला जो आहे पीपल, दुसरा मेसेज जे बोलतोय, तिसरा कंटेक्स्ट कुठे बोलतोय, कधी बोलतोय, आणि चौथा लिसनिंग, कारण कम्युनिकेशन इज ऑलवेज टू वे. ओके. समोरच्याचं पण आपल्याला आवाज आला पाहिजे, समोरच्याचं पण कळलं पाहिजे. सो दॅट इज कम्युनिकेशन इज ऑलवेज टू वे. सो लिसनिंग बद्दल तर काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. ते खूपच महत्वाची गोष्ट आहे. लिसनिंग इज मोर दॅन हाफ कम्युनिकेशन. ओके. ऐकणं समोरच्याचं. आपण एक पूर्ण थिंक स्मार्ट सिरीजमध्ये एक लेक्चरच घेतलेलं आर्ट ऑफ लिसनिंगवर. ओके. 2 तासाचं लेक्चर घेतलेलं मी, ऐकावं कसं त्याच्याबद्दल. बघू पुढे कधी आपल्याला आणखीन वेळ मिळाला तर मी ते रिपीट करेन, पण मागच्या वर्षी घेतलं होतं. सो इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग. लिसनिंग इज अ क्रिटिकल कम्युनिकेशन स्किल. 85% ऑफ वर्कप्लेस नॉलेज इज अक्वायर्ड थ्रू लिसनिंग. तुम्ही जेवढं काही शिकलायत 85% गोष्टी तुम्ही शिकलेल्या या ऐकण्यामुळे शिकल्या आहेत. योग्य वेळी ऐकल्यामुळे आणि योग्य प्रकारे ऐकल्यामुळे. ओके. सो ऑलवेज फोकस ऑन लिसनिंग. आणि लिसनिंग म्हणजे काय? ते बोललेले शब्द तर ऐकायचेच आहेत, बोललेल्या शब्दांच्या मागचे अर्थ आणि न बोललेले शब्द पण ऐकायचे आहेत. कारण माणूस फार क्रिटिकल प्राणी आहे. तो जेव्हा सांगतो एखादी गोष्ट तो सगळी स्पष्ट सांगतच नाही. ओके. कारण भाषा ही आपण माणसाने डेव्हलप केलेली आहे, ती नॅचरल नाही आहे. भाषा ही कृत्रिम आहे आणि त्याच्यामुळे ती परफेक्ट नाही आहे. आणि त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत माणसांना मिसकम्युनिकेशन प्रॉब्लेम राहणारच आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऐकण्यावर जास्त भर द्यायचा आहे. जे नाही बोललं गेलं ते पण ऐकण्यावर भर द्यायचा आहे. ओके. बऱ्याच वेळेला लोक फॉर एक्झाम्पल अवॉइड करतात, तुमच्या मीटिंगला आले नाहीत किंवा तुमच्या मेसेजला उत्तर आलं नाही. त्यांनी त्याचं काहीतरी कारण सांगितलं की नाही माझ्या घरी पाहुणे आलेले म्हणून मी आलो नाही. एकदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा यू शुड अंडरस्टँड की ही इज अवॉइडिंग. ओके. आणि तिसऱ्याच्या ऐवजी जर दुसऱ्याला कळलं तर अजून चांगलं आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी समोरच्याच्या भावना कळल्या पाहिजेत. ओके. फिलिंग्स कळल्या पाहिजेत. त्या एकदा फिलिंग्स कळायला लागल्या की मग तुम्ही त्या ऍड्रेस करायला लागणार. मग कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होणार. जेव्हा त्याला कळणार की अरे हा, मी काय विचार करतोय ह्याचा हा विचार करतोय, तर तो कोलॅबरेशन मोडमध्ये जातो कम्युनिकेशन. ओके. सो टिप्स फॉर इफेक्टिव्ह लिसनिंग. लिसन विथ युअर इयर्स अँड आईज. कानाने तर ऐकाच, डोळ्याने पण ऐका. म्हणजेच काय, ऑब्झर्व करा. टोन कसा आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, कुठले शब्द वापरलेत, कुठले शब्द गाळलेत. ओके. आत्ताच का बोलतोय, आधी का बोलत होता, आता का बोलत नाहीये, याचा विचार करणं. ओके. दॅट इज रिअल लिसनिंग स्किल. जर तुम्ही बघितलं, ज्या आपल्या मातांना त्यांच्या मुलांबद्दल, आईला त्यांच्या मुलांबद्दल ज्या गोष्टी ऑब्झर्वेशनने कळतात त्या मुलाला सांगताही येत नाही बऱ्याच वेळा. ओके. सो कारण आई मुलांकडे बघताना फक्त कानाने नव्हे तर डोळ्याने पण बघते आणि ऑब्झर्व करते. आवाजातला बदल, बॉडी लँग्वेज मधला बदल, शब्दांमधला बदल, सवयींमधला बदल ऑब्झर्व करत राहते. सतत सतत ऐकण्याचा प्रयत्न करत असते की काय माझ्या मुलाला सांगायचं आहे. ओके. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्किल, जे लिसनिंग स्किल मधून येतं.
ओके. आणि तुमचं लिस्निंग ऍक्टिव्ह पण पाहिजे, म्हणजे नुसतंच कोपऱ्यात बसून ऐकणं नव्हे, तर तुम्ही ऐकताय हे समोरच्याला पण कळलं पाहिजे, आणि म्हणून बोलत राहा मधून मधून. ओ आय सी, वाव, गुड, व्हेरी नाईस. हे जे बोलणं आहे मधलं मधलं, ते महत्वाचं आहे याच्यासाठी. अरे खरं असं झालं, वाव, हे हे तर नवीनच आहे काहीतरी, अजून सांग मला याच्याबद्दल, वा छान, मस्त. हे सगळं आता सतत बोलत राहणं, दॅट इज यू आर कीपिंग इट एंगेजिंग. ओके. आणि मग जेव्हा तुम्हाला महत्वाची गोष्ट एकदा कम्युनिकेट केली जाते, तेव्हा ती तुमच्या भाषेत समराईज करणं महत्वाचं आहे. हा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का, की हे 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 केलं तर आपल्याला यश मिळेल. ओके. सो तुम्हाला ते रिफ्रेम करावं लागेल, तुम्हाला काय समजलंय त्याच्यात, तुमची अंडरस्टँडिंग, अँड दॅट इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन. नाहीतर तो काय, मग जेव्हा आपण व्हिडिओ बनवला, बघितला, तसं होईल ना, की सांगणाऱ्याने एक सांगितलं, समोरच्यापर्यंत वेगळंच काहीतरी पोहोचलं. तर माझ्यापर्यंत काय पोहोचलंय, समोरच्याला एकदा तुमच्या भाषेत सांगणं महत्वाचं आहे. दॅट इज ऍक्टिव्ह लिसनिंग. हे तर तुम्ही सगळे करू शकता की नाही. आजपासून उद्यापासून सुरू करा. जेव्हा तुमचे लेंदी कन्व्हर्सेशन्स होतील, मीटिंग्स होतील, बॉसेस बरोबर बोलणं होईल, सहकाऱ्यांबरोबर बोलणं होईल, घरामध्ये एखादी तुमची पत्नी किंवा पती तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतोय, मुलं महत्वाचं काहीतरी सांगतायत, तर शांतपणे तुम्ही ऐकून घ्या, आणि ऐकल्यानंतर तुमच्या शब्दात पुन्हा मांडा, की असं तुला म्हणायचंय का. आणि तुम्हाला सरप्राइझिंगली वाटेल की तुमचे कितीतरी मिसअंडरस्टँडिंग होत्या, जेव्हा तुम्ही त्या मांडल्या शब्दात, तेव्हा समोरच्याने त्या करेक्ट केल्या. हळूहळू त्या करेक्ट करून करून तुमची अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होईल. ओके. आणि ऐकणं म्हणजे 100% ऐकणं. मग मोबाईल फोनमध्ये बघा, हा काय झालं, परत मोबाईलमध्ये, असं करू नका. माझ्याबरोबर होतं असं. पण बऱ्याच वेळेला मी सांगतो, स्पेशली बायकोबरोबर बोलताना होतं, तर मी तिला सांगतो की तुला महत्वाचं सांगायचं असेल तर तसं मला सांग, मी फोन ठेवेन, पण अदरवाईज माझं काम चालू आहे. ओके. तुला असं जनरली काय सांगायचं तर प्लीज अलाव मी, कारण मला काम पण करायचं असतं. ओके. मग कधी कधी ती सांगते की ठेव फोन, मला काहीतरी महत्वाचं सांगायचं, आय कीप द फोन आउट. ओके. बट यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर, कुठल्या वेळेला तुम्हाला 100% लक्ष द्यायचंय, कुठल्या वेळेला तुम्हाला 100% नाही देता येणार, ते समोरच्याला सांगा. मी सांगतो, थांब जरा माझ्या हातातलं काम संपू दे, देन विल टॉक. ओके. दॅट्स इम्पॉर्टंट. 100% लिसनिंग. मेक सेन्स. चारही पिलर्स कळलेत तुम्हाला क्विकली? एनी डाऊट्स, क्वेश्चन्स? समोरचा अगदीच न बोलणारा असेल तरी सुद्धा तुम्हाला कळेल, कारण तुमची बॉडी लँग्वेज जेव्हा तुम्ही स्टडी कराल, तुम्ही जेव्हा त्यांना क्रॉस क्वेश्चन्स कराल, जसं मी म्हटलं ना की समराईज करा जे सांगितलंय त्याने, दॅट्स इम्पॉर्टंट. मग समोरच्याला बोलायला मुद्दे मिळतात ना. कारण समोरच्याला वाटत असेल, कारण तुम्हाला सांगू, खूप खूप हुशार लोक असतात ना, त्यांना वाटतं की जे मला जेवढं कळतंय तेवढं समोरच्याला कळतंय, त्यात त्यांची चूक नाहीये. ओके. ते असं पण नाही म्हणत की मी खूप हुशार आहे, पण त्यांची एक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग असते, त्यांना वाटतं ही तर कॉमन आहे, सगळ्यांना असेल. त्याच्यामुळे ते सांगताना जे सांगतात, समोरच्याला कदाचित तेवढं कळत नाही, त्यामुळे समोरच्याला एबीसीडी पासून सांगावं लागतं, हे प्रत्येकाला कळत नाही. आर क्विक नोट्स बेटर टू डू इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन? म्हणजे कळलं नाही मला, नोट्स कोणत्या? व्हॉट इफ अदर पर्सन इज इग्नोरंट? पहिली गोष्ट, डोंट जज द पर्सन. ह्या पूर्ण कम्युनिकेशन मध्ये आपल्याला जज नाही करायचं की तो इग्नोरंट आहे की नाही आहे. यू हॅव टू मेक शुअर की तुमचं पॉइंट कम्युनिकेट होते की नाही. ठीक आहे. त्याने कम्युनिकेशन जे ऐकलंय ते समजा इग्नोर केलं असेल, त्याने पर्पजली केलंय किंवा चुकून झालंय, यू मेक शुअर की पुन्हा नेक्स्ट टाइम तुम्ही परत रिपीट करा. मी परत एकदा सांगतोय किंवा मी परत एकदा सांगते, बघ हे असं असं आपल्याला करायचंय, आर यू ओके विथ दिस? ओके. पहिल्यांदा इग्नोर करेल, दुसऱ्यांदा इग्नोर करेल, तिसऱ्यांदा इग्नोर करणार नाही. मगाशी जे मी सांगितलेलं, मुद्दा पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे, ज्याला मुद्दा मांडायचा आहे. ओके. माझा मुद्दा, माझी जबाबदारी, हे वाक्य लक्षात ठेवा. इन लेंदी कन्व्हर्सेशन्स टू रिमेंबर सम इम्पॉर्टंट क्रुशियल पॉइंट्स, इज इट ओके टू? रिमेंबरिंग इज डिफरंट. ओके. ते दॅट्स नोट टेकिंग, ते तर ते कराल, ते दॅट इज फॉर यू. कम्युनिकेशन इज तुमचा मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचलाय की नाही, मग तो त्यांनी कुठे नोंदवून ठेवलाय किंवा तुम्ही कुठे नोंदवून ठेवताय, इज कम्प्लिटली डिफरंट टॉपिक. समोरचं उत्तर द्यायचं टाळत असेल तरी चालेल. यू अंडरस्टँड विथ युअर इयर्स अँड आईज की काय त्याला कितपत समजलंय. ओके. तो त्याच्यावर ऍक्शन करेल की नाही याच्यावर आपला कोणाचाच कंट्रोल नाही आहे. तुमचं बोलणं चुकीचं घेतलं गेलेलं नाही. दॅट्स व्हॉट वी हॅव टू क्लिअर. ओके.
गुड. सो हे 4 पिलर जर तुम्ही तुमच्या बोलण्यात आणले ना, तर तुमचं इम्प्रूव्ह होईल बऱ्यापैकी कम्युनिकेशन. आणि ऑब्व्हियसली इट्स अ लाईफ टाईम स्किल, ते काय लगेच एका दिवसात होणारं नाहीये. पण ऍटलीस्ट यू नो की माझं कुठे चुकू शकलं असतं किंवा कुठे चुकतंय, दॅट वी विल हॅव टू करेक्ट. फॉर एक्झाम्पल, माझ्या घरामध्ये माझे आई आणि बाबा दोघेही रागीट आहेत. आणि त्याच्यामुळे मला सगळेजण बरं वेळा म्हणतात की तू तू 360 डिग्री वेगळा आहे, कारण मी रागीट नाहीये. ओके. तर बेसिकली हे झालंय कशामुळे, कारण माझं थ्रू आउट माझं पूर्ण आयुष्यभर माझं जे कम्युनिकेशन झालेलं आहे, त्याच्यातून मला कळलं ऍज अ रिसिव्हर, मला कळलं की कसं नाही बोललं पाहिजे किंवा कसं नाही कम्युनिकेट केलं पाहिजे. ओके. सो आपण या गोष्टी शिकत राहतो सतत. आपले कान आणि डोळे उघडे ठेवायचे, ऑब्झर्व करायचं, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यातून कम्युनिकेशन मधून शिकल्या पाहिजे. ओके. देन विल गो टू द नेक्स्ट पॉइंट, कम्युनिकेट विथ कॉन्फिडन्स. एकच मिनिट, मला वेळ बघू दे किती झालाय. अच्छा. कम्युनिकेट विथ कॉन्फिडन्स. ठीक आहे. सो पहिली गोष्ट, जेव्हा बऱ्याच लोकांना 4 लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते. 1 to 1 तर आपण बोलतो, पण खूप लोक असतील समोर किंवा मीटिंग असेल तर बोलण्याची भीती वाटते, स्पेशली फॉर प्रेझेंटेशन केस वगैरे. तर कॉन्फिडन्स कुठून येतो माहितीये? कॉन्फिडन्स येतो प्रिपरेशन मधून. आणि मी हे असंख्य वेळा हे वाक्य बोललेलो आहे आता आधीच्या ट्रेनिंग्समध्ये. प्रत्येक मुद्द्याचं प्रिपरेशन करायला लागतं तुम्हाला, प्रत्येक मुद्द्याचं. आणि स्पेशली प्रेझेंटेशनमध्ये कोण काय प्रश्न विचारेल माहिती नाही ना. तर समजा तुम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे. ओके. तर त्या मुद्द्याचे तुम्ही सब टॉपिक्स करा प्रिपरेशनसाठी. मग वेन, वाय, व्हॉट, वेअर, हाऊ असे तुम्हीच प्रश्न विचारा त्याला, त्या मुद्द्याला. कारण इतर लोक पण तेच प्रश्न विचारणार आहेत. जे मीटिंग मध्ये बसलेले तुमचं प्रेझेंटेशन ऐकणारे लोक कोण वेगळे प्रश्न नाही आणणार आहेत. ते त्याच मुद्द्याचे, वेन हा डेटा कुठून काढला, ओके, कधी मिळाला, कधीपर्यंतचा डेटा आहे, हाऊ हा डेटा कुठून काढला, वाय हाच डेटा का काढला, ओके, व्हॉट ह्या डेटाच्या बेसिसवर तुम्ही काय ऍक्शन करणार आहात, ओके, हाऊ हे सगळं तुम्ही शोधलंय खरं, पण करणार काय, कसं करणार, हेच प्रश्न येणार आहेत ना आपल्याला प्रत्येक मुद्द्याचे. सो ऑलवेज ऑलवेज काहीही तुम्हाला सांगायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला वेन, वेअर, वाय, हू, व्हॉट, हाऊ हे सगळे प्रश्न विचारत राहायचे आणि मग तुम्हाला तुमची क्लॅरिटी यायला लागेल. एकदा क्लॅरिटी आली तर तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल. आणि कॉन्फिडन्स आला की तुम्ही चांगले कॉन्फिडंट कम्युनिकेटर बनाल. सो इट्स अ प्रोसेस. प्रिपरेशन कॅन मेक यू रिअली रिअली स्ट्रॉंग. खूप त्याचं प्रिपरेशन करा. आता तर मी खूप काय म्हणतात त्याला सरावलोय, पण जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये नव्या नव्या प्रेझेंटेशन करायला लागलेलो, मी 4-4, 5-5 दिवस प्रेझेंटेशनची तयारी करायचो. रात्र रात्र तयारी करायचो. जर माझं प्रेझेंटेशन हार्डली अर्धा तासाचं असेल, पण त्या अर्ध्या तासाच्या प्रेझेंटेशनसाठी मी 4-5 दिवस वेड्यासारखी तयारी करायचो. कारण ती भीती होती कुठेतरी, काय अपमान होईल, इन्सल्ट होईल. एकतर इंग्लिशचे 12 वाजलेले आणि सगळ्या सिनियर समोर प्रेझेंट करणार आहे, तर कुठून काय प्रश्न येईल माहिती नाही. प्रेशर असायचं. त्या प्रेशरमध्ये मी तर कधी कधी जेवायचो पण नाही. ओके. ज्या दिवशी प्रेझेंटेशन आहे, जोपर्यंत माझं प्रेझेंटेशन होत नाही, मी अन्नाचा कण पण खायचो नाही, एवढं प्रेशर असायचं. पण ओनली प्रॅक्टिस कॅन मेक यू परफेक्ट. नथिंग एल्स विल हेल्प यू हिअर. त्या गोष्टीची जेवढी तुम्ही तयारी कराल प्रेझेंटेशनची, त्या मीटिंगची, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुम्ही बिना तयारीचे गेलात तर फसू शकता. ओके. जर तुम्ही समजा नेटवर्किंग इव्हेंटमध्ये जाताय, तर रिसर्च द इव्हेंट, रिसर्च द व्हेन्यू, कुठे आहे व्हेन्यू, कोण येणार आहेत लोक. अजून पण मी ट्रेनिंगसाठी मला कुठे बोलवतात तर मी त्यांना सांगतो की मला प्रोफाईल द्या, कुठल्या टाईपचे लोक येणार आहेत, कुठल्या टाईपचे त्यांचे बिझनेसेस आहेत, कुठल्या एरियामधून येणार आहेत, त्याच्यातले सॅम्पल 4-5 लोकांची नावं द्या, मी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल पण बघून जातो. एवढी तयारी मी करून जातो. का? कारण मला माहिती पाहिजे माझी ऑडियन्स कोण आहे. नाहीतर मी सांगायला गेलो ए आणि ऐकायला लोक आले बी, कम्प्लीट डिस्कनेक्ट होईल ना. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला आधी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट जी कॉन्फिडन्सच्या बाबतीत खूप महत्वाची आहे, फेक इट अंटिल यू मेक इट. म्हणजे खोटा खोटा कॉन्फिडन्स पण आणता येतो. ओके. व्हिज्युअलाइज करून की मी कॉन्फिडंट आहे, माझं प्रेझेंटेशन सक्सेसफुल झालंय, मी मी इंटरव्ह्यूला गेलो आणि तो इंटरव्ह्यू मी हे कॉन्कर करून बाहेर आलेलो आहे, इंटरव्ह्यू क्रॅक केलेला आहे. ओके. आणि मी असंख्य वेळेला या गोष्टी व्हिज्युअलाइज केलेल्या आहेत. इव्हन अगदी तुम्ही काय म्हणतात ते प्रेझेंटेशनच्या 10 मिनिटं आधी जा, वॉशरूम मध्ये जा, आरशामध्ये स्वतःला बघा आणि पॉवर पोज मध्ये उभे राहा. कमरेवर हात ठेवून असे स्ट्रॉंग, छाती पुढे काढून स्ट्रॉंगली उभे राहा आणि बोला की झालंय माझं प्रेझेंटेशन ऑल सक्सेसफुल. ओके. व्हिज्युअलाइज करा त्याला.
आणि पॉवर पोज हेल्प्स यू लाईक नथिंग एनिथिंग. ओके, सो तुम्ही डेफिनेटली या गोष्टी करू शकता. तुमच्या सक्सेस व्हिज्युअलाइज करा आधीच आणि कॉन्फिडन्स फेक करा. दुसरी एक गोष्ट महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. स्पेशली तुम्ही जर ग्रुप सेटिंगमध्ये जाताय, तुमचा पहिला मुद्दा जो तुम्ही बोलणार आहात तो असा पाहिजे जो समोरच्याला कम्प्लिटली नवा आहे, की त्याने विचारच केलेला नाही, थॉटच केलेला नाही. असा तुमचा पहिला पॉईंट तुमचा घेऊन जा. जर तुम्ही त्या पहिल्या 5 सेकंदामध्ये समोरच्याला विचार करायला भाग पाडलं, तर पुढचं तो नॉर्मली ऐकून घेणार. जर तुम्ही सुरुवातीला जाऊन त्याला थँक्यू, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद, मला ऑपॉर्च्युनिटी दिली थँक्यू, मी असा आहे, मी इथला मॅनेजर आहे, माझा हा अनुभव आहे, डझंट रिअली मेक एनी डिफरन्स. पहिला मुद्दा जो तुम्ही सांगाल त्याने विचार केला, अरे हा रे, हे तर नवीन आहे. आणि मग ते पुढच्या वेळेला मग ते लगेच असे थोडेसे झुकून पुढे बसतात आणि ऐकायला लागतात काहीतरी इंटरेस्टिंग सांगतोय. सो युअर फर्स्ट 5 सेकंड्स आर रिअली रिअली इम्पॉर्टंट. आणि ते थँक्यू विंक्यू म्हणा वाया घालू नका. स्टार्ट तुमच्या इंट्रोडक्शन नंतर. तुम्ही बघता ना, मी पण MBA आपले लेक्चर्स घेतोय. आय स्टार्ट विथ सिनॉप्सिस आणि देन आय कम टू माय इंट्रोडक्शन. माय इंट्रोडक्शन इज सेकंडरी. व्हॉट इज प्रायमरी? पहिल्या 5-10 सेकंदात तुमचं कॅप्चर करणं. ओके, कुठल्याही टाईपच्या कम्युनिकेशनमध्ये फार महत्वाचं आहे. देन यू कॅन फेक द कॉन्फिडन्स. आणि हळूहळू मग तो कॉन्फिडन्स यायलाच लागतो. ऍक्टिंग करायला लागते सुरुवातीला. ऍक्शन स्टेप्स, तुम्ही काय ऍक्शन घ्याल? पहिली गोष्ट, पे अटेन्शन टू युअर स्पीच अँड करेक्ट युअर सेल्फ इमिजिएटली वेन यू यूज फिलर्स. फिलर्स म्हणजे आपण मध्ये मध्ये बोलताना असं बोलतो ना, ते फिलर आहेत. दॅट शोज लॅक ऑफ कॉन्फिडन्स. सो तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तुमच्या बोलण्याची, तेव्हा रेकॉर्ड करा स्वतःला. आजकाल मोबाईलमुळे ते सोपं झालंय. रेकॉर्ड करा स्वतःला आणि बघा तुमचं कुठे कुठे असं बोलणं बोलणं होतं, गॅप येतो मध्ये. ओके, आणि त्या फिलर्सना पॉजने रिप्लेस करा. पॉज म्हणजे काय? शांत राहणं. तुम्हाला वाटत असेल अरे मी बराच वेळ शांत आहे, पण समोरच्याला वाटतं की हा काहीतरी नीट विचारपूर्वक बोलतोय, हा उगाच बोलत नाही. समोरच्याला वाटतं की कॉन्फिडंट आहे. सो पॉज आपल्या शब्दांमध्ये ऍड करायला सुरू करा. स्पेशली जेव्हा तुम्ही 1-to-1 बोलाल किंवा मोठ्या ग्रुप बरोबर बोलताय त्यावेळेला. देन मॉनिटर फिलर झालं. सीक फीडबॅक फ्रॉम अ ट्रस्टेड पर्सन. जर तुमचा कोणी मित्र असेल जो ऐकत असेल तुमचं बोलणं, तर त्याला सांगा. जर तसं नसेल तर तुमचं बोलणं रेकॉर्ड करा आणि तुम्ही स्वतः ते नंतर ऐका. तुम्हाला इम्प्रूव्हमेंट लगेच कळतील की मी काय करायला नाही पाहिजे होतं, नेक्स्ट टाइम ते नका करू. इट्स मॅटर ऑफ प्रॅक्टिस. सो दिस इज हाऊ यू कम्युनिकेट विथ कॉन्फिडन्स. अजून 2-3 पॉईंट्स घेतो, मग क्वेश्चन्स घेतो. ओके, कारण जसं मी म्हटलं मोठी लिस्ट आहे आपल्याकडे आज. आय होप आय विल फिनिश इट इन टाइम. नेक्स्ट इज बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज इज इम्पॉर्टन्स ऑफ बॉडी लँग्वेज तर काही सांगण्याची गरज नाही, मग अशी मी सांगितलंच आहे तुम्हाला. बॉडी लँग्वेजमध्ये काय करायचं काय नाही करायचं ते बघूया. सम डूज अँड डोंट्स. लीन फॉरवर्ड स्लाइटली अँड टिल्ट युअर हेड टू शो इन्व्हॉल्वमेंट. जेव्हा तुम्ही समोरच्या बरोबर 1-to-1 बोलता, तेव्हा थोडंसं फॉरवर्ड म्हणजे थोडंसं खाली असं झुकणं फार महत्वाचं आहे. ओके, आणि तुमचं डोकं जे आहे ते असं एकदम स्ट्रेट न ठेवता असं स्लाइडली इन्क्लाइन जर ठेवलं, तर दॅट इज अ पोझिशन विच शोज की तुम्ही इन्व्हॉल्ड आहात. तुमची बॉडी लँग्वेज समोरच्याला मेसेज देते. ओके, रिलॅक्स फेशियल मसल्स. जे आपला चेहरा, बरेच लोक असं टाईट लिप करून बसायची सवय असते, दॅट्स रॉंग. ओके, नॉर्मल स्माइलिंग फेस ठेवा किंवा तुमच्या 2 ओठांमध्ये गॅप जरी दिसला मध्ये, दात थोडेसे मध्ये दिसले तरी पुरेसे आहे. ओके, दॅट मेक्स यू अप्रोचेबल. जर तुम्ही टाईट लिप बसला असेल, एकदम ओठ घट्ट एकावर एक दाबून बसला असाल, तर दॅट शोज अ रॉंग सिग्नल. देन मेंटेन गुड आय कॉन्टॅक्ट. समोरच्या बरोबर चांगला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा, पण हार्डली फॉर 1 or 2 seconds. लोकांना वाटतं आय कॉन्टॅक्ट म्हणजे बघत राहायचं त्या डोळ्यात, तर दॅट्स नॉट गुड. आय कॉन्टॅक्ट म्हणजे मधून मधून 1-2 सेकंदासाठी समोरच्याच्या डोळ्यात बघ. दॅट्स इम्पॉर्टंट. दॅट्स आय कॉन्टॅक्ट. लीन फॉरवर्ड आपण मग अशीच बोललो. स्टँड स्टील विथ क्वाइट ब्रीथिंग. ओके, स्थिर बसा, स्थिर उभे राहा. उगाच चळवळ करायची नाही. असं काहीतरी हातामध्ये खेळतोय, कशाबरोबर पेनाबरोबर खेळतोय, मध्येच मोबाईल ओपन करून बघतोय, मध्येच डोकं खाजवतोय, मध्येच घड्याळाकडे बघतोय. दॅट ऑल डिस्ट्रॅक्शन. समोरच्याला कळतं की याला इंटरेस्ट नाही आहे माझ्या बोलण्यातला. ओके, देन यूज अ रिलॅक्स पोस्चर. जेवढं तुम्हाला रिलॅक्स बसून नॉर्मली बिहेव करता येईल तेवढं करा. यूज जेस्चर्स लाईक रिचिंग आउट विथ अन ओपन पाम. हे माझी सगळ्यात फेवरेट हे आहे कम्युनिकेशन टिप, की तुमचे जे दोन्ही हात आहेत ते ओपन पाम अशी ही आहे. आपले जे हात आहेत ते मोकळे आहेत. ओके,
ते तुमच्या कम्युनिकेशन मध्ये आलं पाहिजे. आता मी बसून बोलतोय म्हणून, पण जेव्हा मी ऍक्च्युली स्टेजवर प्रेझेंट करत असतो, आय ऑलवेज टॉक विथ माय हँड्स. माझे हात नेहमी असे ओपन असतात. असं सांगतो मी तुम्हाला, पण कधी कधी कदाचित व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल, माय हँड्स टॉक अ लॉट. ओके. आणि मी ते प्रॅक्टिस करून करून केलंय. पूर्वी बोलायचे नाही माझे हात असे, पण ओपन पाम तुमच्या बोलण्यामध्ये तुमचे दोन्ही हे तळहात समोर असे ओपन दिसणं हे फार महत्वाचं आहे कम्युनिकेशन मध्ये. आणि याचं एकदम काय म्हणतात ते, इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्वी लोक शस्त्र लपवून ठेवायचे हातामध्ये, किंवा हातामध्ये तलवार असायची, शस्त्र असायचं. जेव्हा हात ओपन आहे त्याचा अर्थ मी निशस्त्र आहे आणि मी तुझ्याबरोबर ओपनली कम्युनिकेट करायला आलोय, फसवत नाहीये. म्हणून ही ओपन पाम आहे. ओके. जेव्हा तुम्ही ओपन पाम हात तुमचे बोलतात, मोकळे हात, तेव्हा समोरच्याला एक लँग्वेज, बॉडी लँग्वेजचा मेसेज जातो की हा हा ट्रस्टवर्दी आहे, याच्यावर विश्वास ठेवू शकतो कारण ह्याचे हात मोकळे आहेत. ओके. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि हे माझी सगळ्यात फेवरेट टिप आहे, तुम्ही डेफिनेटली वापरा. ओपन पाम जे जेस्चर्स आहेत ते तुमचे असले पाहिजेत. ओके. बॉडी लँग्वेज मध्ये काय करायचं नाही तर अवॉइड रॅन्डम मुवमेंट्स लाईक हेड नॉबिंग, फूट टॅपिंग, पाय वाजवत बसलाय, पाय हलवत बसलाय, खुर्चीवर, फिरत्या खुर्चीवर तर असं लोक काय काय असं फिरत फिरत ऐकत राहतात. दे आर ऑल नॉनसेन्स. त्या बॉडी मुवमेंट करू नका. डोंट होल्ड ऑब्जेक्ट्स इन फ्रंट ऑफ युअर बॉडी, इट कन्व्हेन्स डिफेन्सिव्हनेस. फॉर एक्झाम्पल, मी समजा बोलता बोलता ही अशी बॉटल समोर घेतली आणि असं बसलो. ओके. दॅट शोज डिफेन्सिव्हनेस, की मी जेव्हा पण माझ्या समोर काहीतरी घेऊन बसतोय, ओके, याचा अर्थ तुमच्या बोलणाऱ्याच्या आणि माझ्यामध्ये मी काहीतरी एक पडदा आणलाय मध्ये. दॅट क्लिअरली शोज की कम्युनिकेशनला ओपन मार्ग नाहीये. आणि म्हणून समोरासमोर बोलताना काहीही मध्ये नाही असलं पाहिजे. चला बोलूया. ओके. जेव्हा पण मला व्हिजिटर समोर येतो, माझ्या समोर जेव्हा व्हिजिटर बसलेला असतो, मी माझा लॅपटॉप बंद करतो. ओके. लॅपटॉप बंद करतो आणि मग बोलतो त्यांच्याबरोबर. तर दॅट शोज की मध्ये काही नाही आहे दोघांच्या. रिफ्रेन फ्रॉम फसिंग विथ क्लोथ्स ऑर हेअर, ते मी आता सांगितलं. केसांबरोबर खेळू नका, कपड्याबरोबर खेळू नका. अवॉइड टचिंग युअर फेस, सतत नाही, कधीतरी ठीक आहे, पण सतत टचिंग युअर फेस इज नॉट गुड. डोंट ग्लान्स युअर वॉच ऑर फोन, फोनकडे बघू नका. नेवर टेक्स्ट ड्युरिंग कन्व्हर्सेशन, इट्स रूड. तुम्ही समोरच्याला सांगा, थांबा इम्पॉर्टंट आहे, मी कम्युनिकेट करतो, मी जरा एक मेसेज घेतो, एक मेसेज लिहितो. समोरच्याला सांगा, थांबवा आणि मग पुढे जा. ओके. नेवर टेक्स्ट ड्युरिंग कन्व्हर्सेशन. डोंट स्लाउच ॲज इट डिमिनिशेस ऑथॉरिटी. ओके. असं एकदम असं कोपऱ्यात जाऊन बसलाय, काउचमध्ये आरामात रेंगाळलाय, डोंट डू दॅट. बी स्ट्रेट, सिम्पल, नॉर्मल पोझिशन आणि ओपन पोझिशन. दॅट्स द बेस्ट बॉडी लँग्वेज यू कॅन कम्युनिकेट. बॉडी लँग्वेजमुळे भरपूर नुकसान होतं बाय द वे. तुमचं व्यक्ती म्हणून तुम्ही कसं आहात हे समजायच्या आधीच तुमची बॉडी लँग्वेज लोक समजतात. आणि तुम्ही कितीही चांगले असाल, पण जर तुमची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह आहे तर तुम्हाला पुढची संधी मिळतच नाही. सो स्वतःची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करा, दुसऱ्यांची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करा, आणि तिथे कुठे मला इम्प्रूव्हमेंट करता येईल ते करा. द फर्स्ट इम्प्रूव्हमेंट यू विल डू इज स्टँड स्टील. काय म्हणतात ते, स्थिर उभं राहणं. ओके. हे पण बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि जेव्हा पण उभं राहतात असा पोक काढलेला असतो, किंवा आपले हात जे असतात ते हात असे खिशामध्ये ठेवलेले असतात, दे आर ऑल रॉंग. नॉर्मल पोझिशन मध्ये स्थिर ताठ करण्याने उभं राहणं ही प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी बॉडी लँग्वेज इम्प्रूव्हमेंट तुम्ही कराल, ताठ उभं राहणं. ओके. ट्राय डुईंग दॅट अँड यू विल रिअलाइज की तुमच्या बॉडी लँग्वेजमुळे समोरच्या परसेप्शन मध्ये फरक झालेला आहे. ओके. सो हे सिंपल गोष्टी आहेत करता येण्यासारख्या, पण आपण फोकस करत नाही त्याच्याकडे, म्हणून होत नाही. सो दिस इज नेक्स्ट पॉइंट, बॉडी लँग्वेज. देन फ्रॉम बॉडी लँग्वेज वी मूव्ह टू अनदर थिंग, दॅट इज टोन. आपला बोलण्याचा टोन. ओके. टोन कन्वेज इमोशनल मिनिंग. सो तुम्ही जे बोलताय त्याच्या मागची भावना कोण कम्युनिकेट करतो, तर तुमचा आवाजाचा तुमचा जो टोन आहे तो कम्युनिकेट करतो. तुमचे शब्द उशिरा पोचतात माणसापर्यंत, टोन लवकर पोचतो. ओके. रिटर्न कम्युनिकेशन मध्ये पण एक टोन असतो. ओके. उदाहरणार्थ अग्रेसिव्हली लिहिलंय, प्रोफेशनली लिहिलंय, फनी लिहिलंय, वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न मध्ये पण टोन असतात. पुढे आपण बिझनेस कम्युनिकेशन पुढच्या महिन्यात बघणार आहोत, त्याच्यामध्ये मी ते सांगेन. ओके. कंट्रोलिंग टोन साठी पहिली गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्टी मी ते घेतल्यात, बाकीच्या घेतल्या नाहीत. सो फॉर कंट्रोलिंग टोन, तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर किंवा फर्स्ट पर्सन प्लुरल मध्ये बोला. फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे आय, मी, माय.
ओके, जेव्हा तुम्ही बोलताना जेव्हा सांगता मी म्हणजे सतत माझ्याबद्दल बोलणं असं नव्हे, तर मी असं करणार आहे, ही माझी जबाबदारी आहे. ओके, मला असं करायचं आहे. हे जे आहे, मी केलं, माझ्यामुळे झालं, तो मीपणा नाही म्हणत आहे. तर जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या तुम्ही पहिला स्वतःच्या सांगा. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आणि जर तुम्ही टीममध्ये असाल, तर फर्स्ट पर्सन प्लुरल. म्हणजे वी, अस, आवर, ऑथॉरिटी, फॉर्मॅलिटी अँड कलेक्टिव्ह टर्न. आपण सगळे एकत्र हे करूया. हे दोन तुमच्या बोलण्यात आले पाहिजेत. आय, मी, माय, वी, अस, आवर. हे दोन महत्वाचे आहेत. आणि जे अवॉइड करायचे ते काय आहे, सेकंड पर्सन. यू, युअर. जेव्हा पण तुम्ही कम्युनिकेट करताना बोलता, ही तुझी जबाबदारी, अरे ते तुला करायचं होतं, ते तुझ्याकडून अपेक्षित होतं, तू ते केलं नाहीस, तुझ्यामुळे उशीर झाला, तुझ्यामुळे लेट झाला, तुझ्यामुळे कॉस्ट वाढली आहे, असं पण बोलतो ना, त्यात तो जो तू येतो ना शब्दांमध्ये, तो सगळ्या पुढच्या कम्युनिकेशनला तोडून टाकतो. कारण तुम्ही पुढे काय म्हणताय त्याच्यापर्यंत माणूस पोचतच नाही. तो म्हणतो की तू म्हणजे माझ्याकडे बोट दाखवलं ना, तर याने माझा इन्सल्ट केला. ओके, सो नेव्हर डू दॅट. सेकंड पर्सन कम्युनिकेशन करू नका. कधीतरी तुम्हाला रिटर्न मध्ये करावंच लागेल, पण वर्बल मध्ये तर डेफिनेटली करू नका. ओके, आणि थर्ड पर्सन कधीही करू शकता, दॅट इज न्यूट्रल. म्हणजे ही, शी, दे, ते तुम्ही करू शकता. दॅट्स इम्पॉर्टंट. त्याचं एक्झाम्पल पण कुठेतरी इथे मी लिहिलेलं. हा, हे बघा. निगेटिव्ह एक्झाम्पल काय, इफ यू डोंट रिस्पॉन्ड विल मिस द डेडलाईन. पॉझिटिव्ह एक्झाम्पल, इफ यू रिस्पॉन्ड प्रॉम्प्टली वी कॅन मीट द डेडलाईन. दोन्ही गोष्टींचा अर्थ सेमच आहे. तू जर वेळेवर उत्तर दिला नाही तर आपलं टार्गेट मिस, डेडलाईन मिस होईल. तू जर उत्तर वेळेवर दिलंस तर आपण टार्गेट मीट करू शकू, आपली डेडलाईन मिस होणार नाही. ओके, सेम गोष्ट पण तुम्हाला पॉझिटिव्ह टोनमध्ये सांगायचं, जेव्हा तुम्हाला यू वापरायचंच आहे, तू वापरायचंच आहे तेव्हा. ओके, पण शक्यतो तो तुम्ही कन्फ्रंट करणं, समोरासमोर बोलणं अवॉइड करा जेव्हा तुम्ही इंडियामध्ये आहात. ओके, कारण कम्युनिकेशन मध्ये लोकेशन महत्वाची आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन बोलायला लागलात किंवा जपानमध्ये जाऊन बोलायला लागलात, तर दॅट विल बी कम्प्लिटली डिफरंट. ओके, कारण तेव्हा तिकडचं कल्चर वेगळं आहे, परसेप्शन वेगळं आहे, आणि माणसं वेगळे आहेत. ठीक आहे. सो जर तुम्ही अमेरिकन लोकांबरोबर डील करताय तर तुम्हाला थेट टू द पॉइंट बोलणं महत्वाचं आहे, अपेक्षित आहे. त्या दिवशी मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, अमेरिकेतच चालू होता. आणि ते सुरुवातीला इंट्रोड्यूस करून देतात स्पीकर्सना. 3-4 स्पीकर होते, त्यांचा टॉक चालू होता. आणि त्यातला एक जण जो इंट्रोडक्शन मध्ये सुरू झाला तो सुरूच झाला की त्याने अगदी माझे स्टार्टअपमध्ये एवढे फंडिंग आलंय आणि हे ते बरंच काय काय सांगायला लागला. तो इंटरव्ह्यूअरने त्याला मध्ये कट केला आणि त्याला काय म्हटलं माहितीये, सॉरी दिस इज ब्रॅगिंग. ब्रॅगिंग म्हणजे स्वतःबद्दल वाढून चढवून सांगणं. इंटरव्ह्यूअरने ज्याचा इंटरव्ह्यू घेतो त्यालाच कट केला आणि सांगितलं सॉरी दिस इज ब्रॅगिंग. हे नाही चालणार. टू द पॉइंट, समोर समोर ऑडियन्स बसली आहे लाईव्ह शो मध्ये. आणि मी म्हटलं अरे भारतामध्ये असं केलं असतं तर तो उठून गेला असता. पण ते टू द पॉइंट बोलणं तिकडे चालतं, इकडे कदाचित चालणार नाही. सो प्रत्येक सिच्युएशन नुसार तुम्हाला लोकेशन बघून, टायमिंग बघून, ते जे आपले 4 पिलर मगाशी वहिले ते महत्वाचे आहेत. सो ट्राय अँड यूज पॉझिटिव्ह लँग्वेज, डोंट बी निगेटिव्ह, एम्फसाइज व्हॉट समथिंग इज, नॉट व्हॉट इट इजंट. कधी पण जे आहे त्याच्यावर बोला, जे नाही आहे त्याच्यावर बोलण्यात काही पॉईंट नाही. उदाहरणार्थ कोणी लेट आला तर तुम्ही त्याला तू लेट का आलास किंवा तू लेटच येतोस बोलण्यात काही पॉईंट नाही, कारण त्याला पण माहिती आहे तू लेट आलाय. तू लवकर यावं म्हणून आपण काय करूया, चल डिस्कस करूया. ओके, सो तुम्ही काय करताय, सोल्युशन माइंडेड झाला, तुम्ही सोल्युशन बोलताय. तुम्ही त्या व्यक्तीला दोष नाही देतात की तूच लेट येतो. तू लेट येतोय, तू लवकर यावं म्हणून काय करता येईल, लेट्स डिस्कस. बघा, सेम गोष्ट आपण करणार आहोत अल्टिमेटली. कुठली प्रोडक्टिव्ह आहे, पहिल्यामध्ये तुम्ही सांगता तू लेट आलायस, बरोबर, तू यू बोलताय. दुसऱ्यामध्ये काय सांगताय, तुला लेट होतंय, चल लेट्स डिस्कस, आपण त्याला इम्प्रूव्ह कसं करूया. कळलं, सेम गोष्ट पण यू कॅन एक्सप्रेस इन अ डिफरंट मॅनर. ओके, इथे पण काही ऍक्शन स्टेप्स आहेत. बी माइंडफुल ऑफ युझिंग यू. बऱ्याच लोकांच्या बोलण्यात हे येतं, सो इम्प्रूव्ह करा. आणि सेल्फ अवेअरनेस महत्वाचे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे मी कसा बोलतो, मी काय बोलतो, मी कुठले शब्द वापरतो. सो तुमचं स्वतःचं रेकॉर्डिंग करा तुम्ही बऱ्याच वेळेला. आणि आजकाल तर चॅट जीपीटीवर पण करता येईल तुम्हाला. चॅट जीपीटीचा ऑन करून ठेवा, तुमच्या मीटिंगमध्ये चॅट जीपीटी बरोबर ऑन करून ठेवा आणि ते रेकॉर्ड करेल. आणि नंतर त्याला विचारा की मी कुठे कम्युनिकेशनमध्ये चुकलो, काय मी वेगळं बोलू शकलो असतो, कशा प्रकारे बोलू शकलो असतो. ऑल दॅट चॅट जीपीटी कॅन हेल्प यू इझिली. ठीक आहे. सो दिस इज नेक्स्ट पॉइंट.